धुळे शहर विधानसभेमध्ये तिरंगी लढत होत आहे। यात प्रामुख्याने एमआयएम, भाजपा और शिवसेना उभाटात ही लढत होणार आहे। त्यानिमित्त आपण जनतेचा कौल या ठिकाणी जाणून घेणार आहोत। आपण एका चहाच्या जे काही ठेला आहे त्या ठिकाणी आलेलो आहोत। येथील नागरिक आहेत त्यांना आपण विचारूया, काय सांगाल, काय नेमकी काय परिस्थिती धुळ्यामध्ये, काय सांगाल? मशाल काय चालेल, काय कोणता? आम्हाला अनिल गोटे चालेल मशाल, अनिल गोटे चालेल मशाल। या ठिकाणी काही तरुण पण आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। काय सांगाल, काय परिस्थिती, कोणाची हवा कोणाची? अनूप भैया अग्रवाल। या ठिकाणी अनेक दुसरेही उमेदवार आहेत, आपण कसे बघता, विकासाचे काय मुद्दे हैं? हमको मराठी नहीं आती भैया। तो भी क्या लगता है आपको, क्या लगता है कौन आना चाहिए? एमआईएम ही एमआईएम। आप क्या कहेंगे? एमआईएम। एमआयएम सांगतायत, काय आपण बोलाल? या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। हो, काय सांगाल, काय परिस्थिती धुळ्यामध्ये, कोणाची हवा आहे? बीजेपी। काय मुद्दे, काय धुळ्यातले मुद्दे? इथले रस्त्यांचे मुद्दे वगैरे, ते दुसरे मुद्दे, हिंदू मुस्लिमांचे मुद्दे, त्या पद्धतीने अनुप अग्रवालांना निवडून द्यायला पाहिजे। बरं, या ठिकाणी अनिल गोटेंचेही काम आहेत, एमआयएमच्या आमदारांचीही काम आहे, त्याकडे कसे बघता? आणि अनिल गोटेंची आता वयामानाच्या परिस्थितीनुसार डाऊन परिस्थिती चालू आहे, त्याच्यामुळे सर्वजण कमळच्या फुलाकडेच बघतायत। बरं, ठीक आहे। या ठिकाणी आपण काय म्हणाल, काय परिस्थिती धुळ्यातली, कोणाची हवा आहे, काय सांगाल? मी नेमका धुळ्यातलाच नाहीये। बरं, आप क्या कहेंगे? क्या बोलना अनिल गोटे की हवा है दुनिया में। बराबर, बाकी इतर जो है वो उम्मीदवार की तरफ कैसे देखते हो? नस्ल से दीवान ना, ऐसा कुछ नहीं, हवा सबकी आ रही है पर बोलते नहीं आता। युवा पीढ़ी अनूप भैया ऐसा बोल रही, फिर भी बोलते नहीं आता। भाई आप बोलेंगे, क्या लगता है कौन चुन के आने को? ना अनुप भैया। क्या अनिल अन्ना गोटे है, उसके बाद में एमआईएम के आमदार भी है यहाँ, उन्होंने ही काम किया। आमदार अनिल गोटे जो थे माजी आमदार, उनके चांस देना चाहिए, एक बार सबको चांस देना चाहिए। अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय सांगाल दादा, काय कोणाची हवा आहे धुळ्यात? हवा 23 तारखेलाच कळेल। पण नक्की काय वाटतं, कुठले मुद्दे आहेत धुळ्यात आणि कोण निवडून आलं पाहिजे? प्रत्येकाचे विकासाचे मुद्दे वेगळे आहेत। मला वाटतं विकास वेगळा आहे, दुसऱ्याला वाटतं वेगळा आहे। आजचा मुद्दा आपण काही सांगू शकत नाही। कोण आलं पाहिजे, कोणाकडे तुमचा कल? आमचा कल तर भाजपाकडे। दादा आपण काय सांगाल, काय भाजपा। काय विकासाचा मुद्दा घेऊन कोण? दुसरं काय विकासाचं, दुसरं काय मुद्दे, काय नेमके शहराचे मुद्दे काय इकडे? अनुप अग्रवालांच्या याच्यात जे प्रगती झालेली आहे धुळे शहराची, ती वागाडण्याजोखी आहे, त्यामुळे आम्ही भाजपाबरोबर आहोत। ओके, अजून काही नागरिक आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। ज्येष्ठ नागरिक आहेत। दादा काय सांगाल, काय धुळ्याची परिस्थिती, कसल्याबद्दल? हवा कुणाची आहे निवडणुकीची? हवा तर सगळ्यांचीच आहे। नेमकं मग मुद्दे कुठले आहेत धुळ्यातले, शहरातले मुद्दे काय आहेत, काय विकास? कोणाकडेच नाहीये। बरं, मग कुणाला मत किंवा कोण आलं पाहिजे? आलं तर वरच्या लेवलने राष्ट्राचा विचार करूनच यायला पाहिजे। आता खालती कुठेच मजा नाही काही। बरं, पण ती तिरंगी लढत धुळ्यात होत आहे आणि तिरंगी लढत होताना फुल्ल मतदान करायचं आणि फुल्ल आणायचंच। आणि दादा काय सांगाल, इकडे काय म्हणाल, काय हवा कुणाची नेमकी? हिंदू, जय श्रीराम। कुणाचं मतदान कुणाला करणार धुळ्यामध्ये, कोण निवडून, काय वाटतं तुम्हाला? जय श्रीराम बोललो ना। जय श्रीराम तर श्रीराम हे सर्वांचेच आहेत, आदरणीय आहेत, मात्र जय श्रीराम म्हटल्यानंतर काय नेमकं कोण उमेदवार? असं कसं बोलू आम्ही, उमेदवार कोण आहे? आज उमेदवार ठरलेले आहेत ना। या ठिकाणी अनुप भैया उमेदवार आहेत, फारुख शाह उमेदवार आहेत, अनिल गोटे उमेदवार आहेत, त्यानंतर इतर 2 उमेदवार आहेत, काय म्हणाल? जय श्रीराम। या ठिकाणी हे जय श्रीराम म्हणतायत। काही अजून नागरिक आहेत, त्यांच्याकडे जाऊया। दादा काय म्हणाल? ओके, ठीक आहे। इकडे काही तरुण मंडळी पण आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। काय म्हणाल, काय हवा कुणाची? जय श्रीराम। हिंदू धर्माची हवा आहे, हिंदू धर्माची गरज आहे धुळे शहराला, म्हणून हिंदू उमेदवाराला आणि जो हिंदू धर्मासाठी काम करतोय त्या उमेदवाराला आम्ही मतदान करणार आहोत। नक्कीच या ठिकाणी विकासाचे पण मुद्दे, त्या मुद्द्यांकडे विकास केला ना, भरपूर कामं झालेले आहेत। आम्ही ज्या भागात राहतो त्या भागात पहिले मातीचे रस्ते होते, त्या भागात आज कॉन्क्रीटचे डांबरीकरणाचे रस्ते झालेले आहेत। भरपूर काही गोष्टी आहेत, होतोय विकास, होईल, हळूहळू विकास होईल। बरं, आपण काय म्हणाल? आपल्यासाठी फक्त अनुप भैया निवडल्यावर भरपूर अजून पुढच्या 5 वर्षामध्ये येत्या निवडणुकीनंतर भरपूर कामं होतील।
चांगल्या ठिकाणी सोयीनुसार कामं होतील. रोल या ठिकाणी काही तरुण मंडळी आहेत, त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. त्यांना आपण विचारणार आहोत काय सांगाल ताई, काय कुणाची हवा आहे, काय वाटतं? आता सध्या तर जसे वोट म्हणजे चालू आहे तर बीजेपीचे जास्त म्हणजे रॅलीज वगैरे चालू आहेत, तर बघू आता कोण होतं. पण तसं धुळ्याचं तर काही हे वाटत नाही आम्हाला, रस्ते आहेत तसेच आहे. आम्ही 4 वर्षापासून आहे इथं मेडिकल स्टुडंट, तर मग काही चेंजेस झाले तर बरं होतील. कुठल्या मुद्द्यावर मतदान करायला किंवा कोण निवडून आलं पाहिजे धुळ्यात? धुळ्यात मला वाटतं की विकास झाला पाहिजे बाबा. 5 वर्षापासून रस्ते तर खूप खराब आहेत. आम्ही 5 वर्षापासून इथेच आहेत, मेडिकलचं शिक्षण घेतोय, पण काहीच विकास झालेला दिसत नाहीये. तर विकास केला पाहिजे बाबा धुळ्यात. धुळ्यामध्ये भाजपाचे अनुप अग्रवाल, MIMचे फारुख शाह आणि अनिल गोटे माजी आमदार आहेत. हे देखील आपण 5 वर्षात ओळखत असं. यापैकी कोण वाटतं तुम्हाला, कोण आलं पाहिजे? असं मला आता इथलं माहित नाही एवढं, पण मागे कोण होतं? मागे आमदार MIMचे आमदार होते पूर्वी, अनिल गोटे होते. ओके ओके, म्हणजे आमचं बरं ठीक तसं काहीच नाही. आपण काय सांगाल, काय परिस्थिती धुळ्यात? बघा, आता जर राजकारण बघितलं तर सर्व धर्मावरती राजकारण चालू आहे. तर मला वाटतं की कुठंतरी कर्म हे धर्म आहे. तर कर्म जर धुळ्यामध्ये कोणी केले नाही आहे आतापर्यंत तरी, आणि आता लोक जागृत झालेत. म्हणजे लोकांना आता वाटतंय की जे कर्म करतील ते धुळ्याचा विकास करेल. कारण की बघितलं सर्वीकडे तर धुळ्याचा विकास झालेला नाही आहे. तर मला वाटतं की धुळ्याला एक नवीन चेहरा 23 म्हणजे निकाल लागल्यानंतर तरी भेटेल. तुम्ही काय सांगाल? तेच की थोडाफार विकास व्हायला पाहिजे, आणि जे आपले प्रॉब्लेम्स आहे, रस्ते बनवा, थोडं डेव्हलपमेंट करा, हे करा, ते पाहिजे थोडाफार धुळ्यामध्ये. बरं, विकासाचा मुद्दा या ठिकाणी एक तरुण आलेला आहे. काय सांगाल, नेमकी काय परिस्थिती धुळ्यात, कोण आलं पाहिजे किंवा कशा मुद्द्यावर होईल? माझ्या मते धुळ्यात प्रामुख्याने 2 मुद्दे चालत आहेत. एक अनुप भैया जे भाजपचे आहेत ते हिंदुत्वाच्या मुद्द्यावर बोलत आहेत, आणि सद्यस्थितीत जे आमदार होते फारुख शाह यांनी जे विकास कामांचा जो एक आराखडा जो तयार केलेला होता, पण त्याच्यात आता प्रामुख्याने जी लढत होणार आहे ती हिंदू या विकासावर होणार आहे, की विकासाला दूर ठेवला जाते आणि हिंदूचा मुद्दा हा पुढे केला जातोय. इकडे अनिल गोटे देखील उमेदवार होते, त्यांचे देखील कामं आहेत, त्यांचं काय म्हणणं? अनिल गोटे हे अनेकदा इतर पक्षातून निवडून आलेले आहेत, एकदा अपक्षही निवडून आलेले आहेत. मागच्या वेळेस ते जेव्हा आमदार झाले तेव्हा ते भाजपकडनं उमेदवार होते, परंतु त्यांनी केलेले विकास कामे हे बोलकी आहेत. जसं झुलता पूल झाला, संतोषी मातेचं शिवतीर्थ झालं, परंतु वेगवेगळे मुद्दे हे समोर येत असतात. पण त्याच्या वेळेस मशाल, आता ह्या वेळेस मशाल या चिन्हावर ते निवडून येतील असं मला वाटतंय. नक्कीच या ठिकाणी दादा काय सांगाल काही नेमके काय मुद्दे धुळ्यात आहेत आणि कोण आलं पाहिजे निवडून? बेरोजगारी सर्वात पहिला मुद्दा आहे. MIDC डेव्हलपमेंट झाले पाहिजे. धुळ्यातनं जी कामाला बाहेरगावी जाणारी लोक आहेत त्यांचं सर्वात जास्त प्रमाण आहे धुळा शहरातनं. पुणे, मुंबई, सुरत इथं कामाला जाण्यासाठी सर्वात जास्त प्रमाणात लोक आहेत. त्यांच्यासाठी जे यंग पोर आहे त्यांच्यासाठी उद्योग निर्माण व्हायला पाहिजे. नक्की. मग आता इथले हे मुद्दे असताना निवडून कोण आलं पाहिजे, कोणाला काय वाटतं, कारण हवा कोणाची? हवा तशी अनुप भैया अग्रवालांची, आणि ग्रामीणला बघितलं तर कुणाल बाबा पाटील. या भागामध्ये रोजगार नाही आहेत, बरीचशी कामं झाली, याच्याकडे कसं बघतो? कामधंदे नाही, अनुप भैया आल्याशिवाय कामधंदे भेटणार नाही, कारण की जो विकास करणार तो कामधंदे बी देणार आहे. कारण की 5 वर्ष MIM होती, पण अजूनपर्यंत 5 वर्षापर्यंत काही कंपनी, काही काम, काही भेटलं नाही. कंपन्यात झाल्या नाही ना, 5 वर्षापासून. कारण कंपन्या आता पण 5-10 वर्षामध्ये कंपन्या यायला पाहिला, डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती धुळ्यामध्ये, पण डेव्हलपमेंटच नाही झाली ना. आता म्हणजे एक पण कंपनी नाही, अशी कोणतीच कंपनी की धुळ्यामध्ये डेव्हलपमेंट झालेली आहे. आता अनुप भैया आलं तर अनुप भैया करणार. आता अनुप भैया वर आहे सगळं असं. बोलून घ्या, 5 केलाय. अजून काही नागरिक आहेत, त्यांना विचारूया. काय दादा, काय हवा काय आहे धुळ्यामधली? कमळ. कुठल्या मुद्द्यावर आपण मतदान करणार आहात? हिंदू एकतेबद्दल. धुळ्यामध्ये विकासाचा देखील मुद्दा आहे, बेरोजगारीचा देखील मुद्दा आहे, याकडे आपण कसे बघता? पहिले एकताकडे बघतो, नंतर हे मुद्दे. बरं, नक्कीच. आपण काय म्हणाल दादा, काय परिस्थिती धुळ्याची? परिस्थिती काय आहे? परिस्थिती बोला. भाजप यायला पाहिजे. बरोबर. या ठिकाणी हे दादा आहे. दादा, काय हवा काय कुणाची? हवा आपले अनुप अग्रवालची, बाकी काही अनुप अग्रवालच यायला पाहिजे, आपलं मत असं आहे.
धुळ्याच्या शहराच्या विकासाचा मुद्दा आहे. माजी आमदार अनिल गोटे MIM देखील म्हणतंय की आम्ही कामं केलेले, याकडे तुम्ही कसे बघता? बाकीकडे काय बघत नाही भाऊ, फक्त आपलं जे पक्ष आहे त्याच्याकडे बघतो आपण. ठीक आहे. काही नागरिक आहेत. दादा काय म्हणाल सर का तुम्ही सांगा, काय काय परिस्थिती आहे धुळ्यात? सध्या तर भाजपच्या आवाजाला धुळ्यात जास्त आहे. अनूप अग्रवाल एक नंबरवर आहेत आणि अनूप अग्रवालांनी यायला पाहिजे, कारण धुळ्यात जे संघटन कौशल्य आहे ते अनूप अग्रवालांनीच जमवलेलं आहे. कोरोना काळात सुद्धा त्यांनी भरपूर लोकांना मदत केली. त्यावेळेला इलेक्शनचा पिरियड नव्हता, पण त्यांनी एक मदत आणि हे करणं म्हणून त्यांना धर्मयोद्धा म्हणून जातात. काय हवा कुणाची? आवाज आता सध्या अनिल गोटेदारांची पण आहे. अनिल गोटेदारांचं नेतृत्व आतापर्यंत चांगलं लाभलं आहे धुळ्याला, तर मला तरी अशा माझ्या मताने तरी यायला पाहिजे बा निवडून. नक्कीच. तुम्ही काय म्हणाल दादा, काय हवा? नाही, हवा तर भाजपचीच आहे ना. भाजपची हवा, भाजपच यायला पाहिजे. इथले मुद्दे कोणते? विकासाचे, त्यानंतर रोजगाराचे, बेरोजगारीचे, पाण्याचे, कुठले मुद्दे? नाही, पाण्याचा प्रश्न तर मिटला आता. पाणीचा प्रश्न नाही आपल्याकडे आता. पाणीचा प्रश्न आमच्या भागात येतो, दररोज पाणी येतो आम्हाला. पाणीचा काही आम्हाला प्रश्न नाही आहे, पण यायला पाहिजे तर भाजपच यायला पाहिजे. तुला काय वाटतं मित्रा, कोण आलं पाहिजे? अनूप अग्रवाल. काय काय नेमके मुद्दे, काय कारण काय? धर्मयोद्धा आहे ते. बरोबर, शहरामध्ये बेरोजगारी देखील आहे, विकासाचा अभाव आहे, याकडे कसा बघतो? मग त्यांनी आपलं म्हणजे समाजवादीपेक्षा पण अनूप अग्रवाल यायला पाहिजे. काय कुणाला मतदान कर, कोणत्या मुद्द्यावर मतदान राहील? विकासाच्या मुद्द्यावर. बरं दादा, आपण काय सांगाल, कुठल्या मुद्द्यांवर ही निवडणूक होते आहे आणि कोण इकडे कोणाची नेमकी हवा आहे? विकासाच्या मुद्द्यावर. बरं, काय कोणाला मत देणार किंवा कोण तुम्हाला जास्त चांगला वाटतो? तो सगळं विषय नाही आहे, म्हणजे ज्यांना आपल्याला वाटतं विकास करू शकतात त्यांना आपण मत देऊ विचार आहे. या ठिकाणी अजून काही नागरिक आहेत. काय म्हणाल भाऊ, कशाबद्दल? काय निवडणुकीत हवा कुणाची? हवा अनिल गोटे. विकास पाहिजे, धुळ्यात विकास काहीच झाला नाही आहे आणि अनिल गोटेच विकास करू शकतो. हिंदुत्वाच्या नावाखाली शहराचं वातावरण खराब करून इलेक्शन होत नाही. लोकांचा कल विकासाकडे आणि धुळे शहरामध्ये आतापर्यंत पाहिजे तसा विकास झालेला नाही आहे. त्यामुळे सगळ्या नागरिकांची अशी इच्छा आहे की भविष्यात काहीतरी चांगलं धुळे शहरात व्हायला पाहिजे. त्या हिशोबाने लोक मतदान करतील. नक्की. दादा, आपण काय म्हणाल, काय परिस्थिती काय नेमकी? काहीच सांगू शकत नाही, कारण वातावरण आहे ना दोघीकडनं आहे, पण मी माझं मत मांडू शकत नाही, कारण धुळ्यात सगळे आपले हे. आणि दुसरी गोष्ट, प्रगती व्हायला पाहिजे धुळ्याची. फॅक्टऱ्या यायला पाहिजे, डॅम तयार व्हायला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांना बी पाणी मिळेल आणि रोजगार बी मिळेल. सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा आहे. कोणी निवडून यावं आपलं काही म्हणणं नाही, पण कसं जातीपातीवर राजकारण करू नये. आपसाचं छोटंसं गाव आहे, तोंडाला तोंड पडतं, इलेक्शन जागेवर राहील, नंतर मग पुढं का एखादी सीट कमी पडली तर तो या पक्षात जाईल, तो त्या पक्षात जाईल. शेवटी वरचं राजकारण आहे, वरचे लोक थोडी जुमानतात सामान्य लोकांना. म्हणून आपलं सगळे गोड राहा, मतदान करा, ज्याला योग्य वाटेल तिथं मतदान द्या आणि धुळ्याची प्रगती होईल असं माझी इच्छा आहे. नक्कीच. या ठिकाणी या धुळेकर नागरिकांनी असं म्हटलंय की या ठिकाणी विकासाच्या मुद्द्यावर या ठिकाणी निवडणूक झाली पाहिजे आणि अत्यंत चांगला असा उमेदवार हा या ठिकाणी निवडून आला पाहिजे, अशा संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी नागरिकांनी दिलेल्या आहेत. कॅमेरामॅन आप्पासाहेबसह मनेश मासोळे, TV9 मराठी, धुळे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.